नमस्कार, मी पंजाब डक. सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काल म्हटलं होतं ना की राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल. तर आज देखील राज्यामध्ये रात्रीच्याला म्हणजे खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर ते 28 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत आहे. म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या 4 विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पूर्व आणि पश्चिमी विदर्भात देखील पाऊस असणार आहे, पण देखील भाग बदलत पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, जास्त तिकडे प्रमाण नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण राज्यात मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्याला खूप ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागतेचा. हा पाऊस सर्वदूर नाही, पण राज्यात मात्र रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशामुळे की फक्त 28 तारखेपर्यंतच पाऊस पडणार आहे. 29 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि 2 नोव्हेंबर मात्र थंडी येणार आहे. म्हणून ज्यांचं कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता. मका शेतकऱ्याचे फोन आले, मका देखील काढायला 29 तारखेपर्यंत काही हरकत नाही, पेरणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यात मात्र सध्या आणखीन 4 दिवस हा शेवटचा पाऊस पडणार आहे. शेवटचा पाऊस असल्यामुळं सगळीकडे सर्वदूर पडत नाही, फक्त भाग बदलत पडतो म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे हा शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल. म्हणजे 28 तारखेपर्यंत असं 29 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे, 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 29, 30, 31, 1 तारखेपर्यंत राज्यात धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण राज्यात मात्र आता 4 दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.